आपल्याला घरीच बनवायचं आहे तर इथे घेतलेले आहेत मी फ्रेश फ्रुट्स म्हणजे सगळे। तिथे स्ट्रॉबेरी घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून आपल्याला त्याच्यावरची पाने काढून घ्यायची आहेत। ॲपल, त्याच्या बिया आपल्याला काढून, साल नाही काढली तरी चालेल। तर बघा त्याच्या बिया काढून आपल्याला छान पीसेस बारीक कट करून घ्यायचे आहेत। इथं डाळिंब घेतलेला आहे, पाइनॲपल घेतलेला आहे आणि छोटा बीटचा तुकडा घेतलेला आहे। हे छान बारीक कट करून घ्यायचे आहे ते पीसेस मध्ये। बारीक कट झालेले आहे ते कढई ठेवलेली आहे गॅसवरती, त्याच्यामध्ये डाळिंब, फ्रेश स्ट्रॉबेरी आणि फ्रूट्स सगळे कट करून घेतलेले आहेत। अगदी अर्धा कप पाणी टाकायचं आहे आणि इथे बीट आपल्याला नॅचरल कलर येण्यासाठी कुठलाही फूड कलर न वापरता हे मी टाकले आहे। जोपर्यंत हे फळ आपले मऊ पडत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याला छान शिजवून घ्यायचे आहेत। बघा आपले सगळे फळ मऊ पडलेले आहेत। आता छान याला मिक्सरमध्ये काढण्यासाठी घेऊया। मिक्सरमध्ये याला छान बारीक पेस्ट बनवायची आहे। अगदी ह्याला कलर पण खूप छान असा सुरेख आलेला आहे। तर परत आपल्याला याला कढईमध्ये टाकायचं आहे आणि याला मिक्स करत राहायचं। अर्धा वाटी साखर टाकायची आहे, साखरेचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। अर्धा वाटी साखर टाकून छान आपल्याला याला मिक्स करत राहायचं आहे। 1 चमचा लिंबूचा रस टाकायचा आहे, लिंबूचा रस टाकलेला आहे 1 चमचा। परत आपल्याला मिक्स करत राहायचे जोपर्यंत त्याला गॅस मीडियम गॅसवरती जोपर्यंत छान घट्टपणा येत नाही तोपर्यंत आपल्याला याला हलवतच राहायचंय। कढईला चिटकतं, हळूहळू हा जाम आपला घट्ट होत जात आहे। बघा छान याला टेक्स्चर चांगलं येतंय, छान म्हणजे आपला तयार होत आलेलाच आहे जाम। कमीत कमी याला 10 मिनिटं लागतात। बघा 1 चमच्यानं जर चेक केलं तरी आपली जागा सोडत नाहीये, म्हणजे आपला हा जाम तयार झालेला आहे। हा जाम तुम्ही फ्रीजच्या बाहेर महिनाभर स्टोअर करू शकता, फ्रीजमध्ये 2 ते 3 महिने। मुलांसाठी हा हेल्दी जाम आपला घरीच तयार झाला आहे। एअरटाईट कंटेनरमध्ये हा जाम आपल्याला भरून ठेवायचा आहे। अगदी कमी वेळेमध्ये हेल्दी आणि हा टेस्टी जाम आपला तयार होतो। बघा घरीच मुलांसाठी अगदी पोळीला रोल करून पण तुम्ही देऊ शकता किंवा ब्रेडला लावून देऊ शकता। रोज जरी हा जॅम खाल्ला ना आता टेन्शन घ्यायची गरज नाहीये। अगदी हेल्दी टेस्टी आपला हा जॅम घरीच तयार झालेला आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना नक्की लाईक